टिप्स फॉर मोशन ग्राफिक डिझायनर. मोशन ग्राफिक डिझायनरसाठी या व्हिडिओमध्ये काही महत्त्वाच्या टिप्स आहेत. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या पिके डॅड यूट्यूब चॅनलवरती. सो मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण मोशन ग्राफिक डिझायनर जर तुम्ही बनला असाल किंवा तुम्ही सॉफ्टवेअर्स कोणते शिकायला पाहिजेत किंवा वॉटएव्हर ज्या काही गोष्टी आहेत, ज्या टिप्स आहेत, भरपूर टिप्स आहेत, या व्हिडिओमध्ये 100% नॉलेज तुम्हाला मोशन ग्राफिक डिझायनर्स बद्दल बोलणार आहे. सो लेट्स गेट स्टार्टेड. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, अंडरस्टँडिंग द बेसिक ॲनिमेशन. बेसिक ॲनिमेशन काय आहे हे आधी समजून घ्या. प्रिन्सिपल ऑफ ॲनिमेशन काय आहे, स्पेसिंग काय आहे, टायमिंग काय आहे, ह्या सर्व गोष्टींचा अभ्यास तुम्ही आधी करा. टाईमलाईन काय आहे. सो या गोष्टी ज्या आहेत ह्या तुम्हाला मोशन ग्राफिक डिझायनर जर तुम्हाला बनायचं असेल, ह्या सर्वात महत्त्वाच्या. सो ती पोझिशन, तो अँगल, ज्या गोष्टी ज्या आहेत ह्या गोष्टी आधी प्लॅनिंग करा. ठीक आहे, त्या समजून घ्या. बेसिक ॲनिमेशन काय आहे. दॅन मास्टर युअर ॲनिमेशन सॉफ्टवेअर. आता सॉफ्टवेअर शिका, टूल्स शिका. ज्या काही गोष्टी आहेत, आपण ॲनिमेशनसाठी आफ्टर इफेक्ट असेल, ठीक आहे, कॅरेक्टर डिझाईन करायचं असेल तर आपण Adobe illustrator सॉफ्टवेअर वापरतो, ते सॉफ्टवेअर शिका. आफ्टर इफेक्ट शिका. हे दोन्ही शिकल्याच्या नंतर तुम्ही कंपोजिटिंगसाठी प्रीमियर प्रो शिका. सो हे तिन्ही सॉफ्टवेअर जे आहेत हे महत्त्वाचे आहेत. याच्यामध्ये तुम्हाला मास्टर बनायचं आहे. तेव्हाच ते जे तुमचं व्हिज्युअल प्लॅनिंग आहे ते तुम्ही या सॉफ्टवेअरमध्ये बनवू शकता. सो हे 3 सॉफ्टवेअर्समध्ये तुम्हाला मास्टर बनायचं आहे. कोणते बोलते? इलस्ट्रेटर, आफ्टर इफेक्ट आणि प्रीमियर. दॅट्स इट. सो जर तुम्हाला मोशन ग्राफिक डिझायनर जर बनायचं असेल, हे 3 सॉफ्टवेअर लगेचच शिकायला स्टार्ट करा. आपल्या यूट्यूब चॅनलवरती एक सेपरेटली प्लेलिस्ट आहे. सो त्या प्लेलिस्ट चेक करा. ह्या तिन्ही सॉफ्टवेअरच्या वेगवेगळ्या प्लेलिस्ट मी बनवलेल्या आहेत. स्टोरी बोर्डिंग. आता स्टोरी बोर्डिंग आहे की तुम्हाला एखादा प्लॅन एक्झिक्यूट करायचा. सो ॲडव्हान्स ॲनिमेशन आधी स्ट्रक्चर बनवा. सो कसं प्लॅनिंग कसं असेल, तो फ्लो काय आहे हे जाणून घ्या. हे तुमच्या एक नॉर्मली रफली कुठेही तुम्ही पेन्सिल किंवा बोर्डवरती एक फ्लो चार्ट तुमचा तयार ठेवा. तो चार्ट तयार करा. त्याच्यानंतर तुमचा सिक्वेन्स किंवा इफेक्ट, ट्रान्झॅक्शन्स या गोष्टींवरती विचार करा. कोणता ट्रान्झॅक्शन कुठे वापरायचा आहे किंवा कोणतं ॲनिमेशन फ्लोमध्ये कोणतं असलं पाहिजे, या गोष्टीवरती आधी विचार करा. तो प्लॅन बनवा. आता ते बनवत असताना तुम्हाला टाईमलाईनवरती लक्ष द्यायचं. कोणत्या टायमिंगला कोणता इफेक्ट वापरायचा आहे, कोणत्या टायमिंगला कोणतं ट्रान्झॅक्शन वापरायचं आहे. सो हे तुम्ही त्या सिच्युएशनलाच वापरणार आहात. म्हणजे काय, ॲनिमेशनमध्ये, मोशन ग्राफिकमध्ये टायमिंगला खूप महत्त्व आहे. किंवा तुम्ही एखादा इफेक्ट जर दाखवणार असाल तर तो कोणत्या टायमिंगला दाखवला पाहिजे तेही प्लॅनिंग करा, ते एक्झिक्यूट करा, त्या व्हिडिओमधनं दाखवा. ओके. सो टायमिंग, त्या टायमिंगला ती गोष्ट झाली पाहिजे, हेही तेवढंच महत्त्वाचं आहे. आता टायमिंगमुळे काय होणार आहे बघा, की फॉर एक्झाम्पल तुम्हाला एखादी गोष्ट, एक्झाम्पल देतो, या साईडला क्रिएटिव्ह आहे, ठीक आहे, आणि या साईडला तुम्ही एखादा व्हिडिओ बघताय जो ॲनिमेशन मोशन डिझायनर बनवलं आहे, ह्या साईडला ग्राफिक्स आहे, ठीक आहे. हे दोन्ही ज्यावेळेस तुम्ही ग्राफिक्स बघताना त्यावेळेस तुम्हाला तिथे टायमिंगचं लिमिट नाही आहे. पण एखादा व्हिडिओ मोशन ज्यावेळेस बघतं तर ते टायमिंगला खूप कमी असतो. ZIF असेल तर थोडा, व्हिडिओ असेल तर थोडासा असतो, पण टायमिंग महत्त्वाचं आहे. सो कोणता टायमिंग किती ठेवायचा आहे हेही तिथे तुम्हाला डिसाईड करायचं आहे. यूज की फ्रेम्स. आता की फ्रेम्स का वापरायच्या? एखादा फ्लो जर तुम्हाला स्मूथली दाखवायचं असेल, ठीक आहे, पोझिशन आपण इकडे तिकडे करू शकतो, पण जर तुम्हाला की फ्रेमवरती जर तुम्ही ॲनिमेशन केलं ना तर एकदम स्मूथली ट्रान्झॅक्शन्स आपण तिथनं देऊ शकतो. सो मेक शुअर तुम्ही ज्यावेळेस ॲनिमेशन मोशन बनवणार आहात तर की फ्रेमवरती होईल तेवढं कॉन्सन्ट्रेट करा. त्याच्यावरती खेळा, कुठे कर्व्स लावायचे, कुठे ओव्हरले इफेक्ट, ह्या गोष्टी ज्या आहेत ह्या की फ्रेममधनंच ॲडजस्ट करा. आता सेकंड, टायपोग्राफी इन मोशन. मोशनमध्ये टायपोग्राफी हे खरंच खूप महत्त्वाचं आहे. एखाद्या इमेजपासनं एखादी इन्फॉर्मेशन तुम्हाला जर ॲनिमेशन फॉर्मॅटमध्ये जर दाखवायची असेल तर त्याच्यासाठी टायपोग्राफी ही महत्त्वाची आहे. फॉन्ट व्हिजिबिलिटी किती असली पाहिजे, कोणतं ॲनिमेशन किती वेळ राहिलं पाहिजे,
आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट एक आहे मित्रांनो, ही लक्षात ठेवा की तुम्ही स्वतः विचार करा की ॲज अ युजर तुम्हाला एखादा टेक्स्ट वाचायचं असेल तर किती सेकंद लागतात. तेवढं सेकंद तुमच्या व्हिडिओमधलं असायला पाहिजे, म्हणजे ते तुम्ही ठेवायला पाहिजेत. ठीक आहे. म्हणजे आता इथे काय होतं की बऱ्याच आपण टाईम ड्युरेशनच्या नादात खूप फास्ट जातो किंवा एकदम स्लो जातो. सो तो ॲज अ युजर जो बघतो तुमचा व्हिडिओ त्याचा विचार करा की त्याला एकदम ढंग असं समजा की त्याला किती वेळ लागू शकतो तो टेक्स्ट वाचायला. सो त्याचा विचार करा. ठीक आहे. सो टेक्स्ट फॉर्मॅटिंग ज्यावेळेस तुम्ही करता तर हा एक मला तरी पर्सनली वाटतो की मी आतापर्यंत एक्सपिरियन्स करतोय ॲज अ ज्युनियर डिझायनर आहे, तर ते खूप कॉम्प्लिकेटेड त्यांच्यासाठी तो होऊन जातो सीन की त्याला टाईम किती ठेवू किंवा त्याला टाईम जास्त करू व कमी करू. सो हा जो पॉईंट आहे ना, हा नोट करून ठेवा की तुम्हाला ॲज अ युजर फ्रेंडली विचार करायचा आहे की मला हा टेक्स्ट रीड करायला किती वेळ लागेल. सो मेक शुअर ही जी गोष्ट आहे ही तुम्हाला नक्कीच हेल्पफुल ठरणार आहे. जर हे तुम्हाला कधी प्रॉब्लेम्स आला असेल तर कमेंटमध्ये मला सांगा की किती जणांना हा प्रॉब्लेम आला आहे ना. आता त्याच्यानंतर सर्वात महत्त्वाचा फॅक्टर म्हणजे ऑडिओ, कन्सिडर ऑडिओ. इथे तुम्हाला ऑडिओवरती खूप जास्त गोष्टी डिपेंड आहेत. सो होईल तेवढं ऑडिओवरती कॉन्सन्ट्रेट करा. एखादा मोशन ग्राफिक्स, एखादा झूमवाला इफेक्ट असेल, ट्रान्झॅक्शन असेल, रॅप असेल, वूश असेल, या गोष्टींवरती तुम्ही काळजीपूर्वक लक्ष द्या की एखाद्या ट्रान्झॅक्शनमध्ये किंवा एखादा फ्लो, एखादा झूम आउट होतोय किंवा झिगझॅग टाईप काही जे असेल हे ट्रान्झॅक्शन ऑडिओज तुम्ही वापरा. सो एखादा ॲरो असेल, ॲरोचं ॲनिमेशन बोलला त्या ॲरोच्या ॲनिमेशनला साऊंड्स द्या. सो ते तुमचं एक रिअलिस्टिक लुक अँड फील आणि युजर फ्रेंडली जर विचार केला तर तो अजूनही चांगला वाटेल. सो मेक शुअर ऑडिओ तुमच्या मोशन डिझायनिंगमध्ये खूप महत्त्वाचं आहे. तुम्ही ऑडिओ जे आहे तर ते freesounds.org वरनं मी वेबसाईट आहे ही मीही इथलंच घेतो पर्सनली जर सांगायचं झालं तर. सो क्लायंटला असेल किंवा कोणतंही सॉन्ग इथं तुम्ही फ्रीली वापरू शकता. दॅन सर्वात महत्त्वाची एक गोष्ट आहे मित्रांनो, फाईल साईज. आता फाईल साईज कशा, कुठे आणि कशा वापरू. सो तुम्ही एखादा व्हिडिओ जर बनवत असाल, त्याची क्वालिटी लॉस जर करायची नसेल तर ऑलरेडी आपल्या यूट्यूब चॅनलवरती एक व्हिडिओ आहे. सो तो एकदा बघा, तिथलं फाईल रिसाईज करा आणि त्या फाईल्स एकदा चेक करा. सो प्रोजेक्ट एखादा बनवत असताना त्याची फाईल जर मोठी झाली तर तो लोड होण्यासाठी तुमचं कम्प्युटर हँग पडेल वगैरे वगैरे, याच्यासाठी काय करा की आधी तो व्हिडिओ हँडब्रेक म्हणून एक सॉफ्टवेअर आहे, हे कसं वापरायचं आहे या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलेलं आहे. सो एकदा तो व्हिडिओ बघा, तिथनं प्रोजेक्ट फाईल्स ज्या आहेत त्या कलेक्ट करा आणि त्याच्याबद्दल रेंडर करून घ्या आणि त्या फाईल्स तुम्ही तुमच्या प्रोजेक्टमध्ये वापरा, जेणेकरून तुमच्या फाईलची मेन फाईलची साईज जी आहे तर ती कमी होईल. ठीक आहे. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट की फाईलची साईज ही कमीच असायला पाहिजे, म्हणजे तुमच्या कॉम्प्युटरवरती जास्त लोड येणार नाही. हे नो. आता त्याच्यानंतर स्टे अपडेट. हे तर मी आधीच्या व्हिडिओमध्ये सांगितलं, परत या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगतोय की स्टे अपडेट. यार प्रत्येक गोष्ट नवीन शिका, अपडेट राहा. कोणतेही फील्ड असू देत, ॲनिमेशन असेल, ग्राफिक डिझाईन असेल, व्हिडिओ एडिटिंग असेल किंवा AI असेल, वॉटेव्हर तुम्ही ज्याच्यामध्ये करिअर करताय ना त्याच्याबद्दल तुम्हाला स्वतःला अपडेट स्वतःला राहावं लागेल. सो मेक शुअर स्टे अपडेट कोणत्याही फील्डमध्ये. ठीक आहे. नवीन नवीन AI टूल्स शिका, ज्या काही गोष्टी आहेत AI जनरेटेड व्हॉइस ओव्हर शिका, जे आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी ऑलरेडी व्हिडिओ बनवलेला आहे. सो त्या गोष्टी म्हणजे माझ्यापेक्षा अजून काही गोष्टी तुम्ही नवीन शिका, मलाही सांगा है ना. सो स्टे अपडेट. त्याच्यानंतर सर्वात महत्त्वाची गोष्ट कोलॅबरेशन करा, फीडबॅक घ्या. तुमच्या कलिगला विचारा, ऑफिसमध्ये विचारा की बाई हे तुला ॲनिमेशन जे बी बनवलं आहे 1 सेकंदाचं असेल, 2 सेकंदाचं असेल, तुला काय कसं वाटतंय त्याची फीडबॅक घ्या, त्याला दाखवा आणि त्याच्यामधनं जे काही नॉलेज आहे त्याला जे फीडबॅक तो देईल तो त्या व्हिडिओमध्ये इम्प्लिमेंट करा, जेणेकरून काय होईल की अजून तो थोडासा नेक्स्ट लेवलला व्हिडिओ जाऊ शकतो. सो मित्रांनो दुसऱ्याचं ऐकायला शिका, जेणेकरून तुम्हाला जर स्वतःला अपग्रेड करायचं असेल ना तर दुसऱ्याचं ऐकायला शिका. 4 गोष्टी ऐका, त्या इम्प्लिमेंट करा, फक्त ऐकून सोडून देऊ नका. सो त्याच्या गोष्टी ज्या आहेत त्या विचारा. तुमचा भाऊ असेल, जवळ कोणीही असेल किंवा तुमचं ऑफिसमध्ये स्टाफ असेल त्याला विचारा
ह्याच्यामध्ये अजून काय करू शकतो, या व्हिडिओमध्ये याच्यामध्ये ऑडिओ कसा आहे. सो या गोष्टींमध्ये ऑब्झर्वेशन करा त्यांच्याकडनं. आणि हो, एक गोष्ट लक्षात ठेवा की ज्यावेळेस तुम्ही त्याला व्हिडिओ दाखवता ना, तर त्याच्या चेहऱ्याकडे लक्ष ठेवा, म्हणजे त्याचे एक्सप्रेशन्स कसे आहेत. सो ते सर्वात महत्त्वाचा फॅक्टर आहे की त्याला काय वाटते ना, ते फर्स्ट इम्प्रेशनमध्येच कळतं, फर्स्ट एक्सप्रेशन्समध्येच कळतं की त्याला एक्झॅक्टली आपलं व्हिडिओ बघून काय वाटलं. सो ते मी नोट करा, है ना. सो ह्या ज्या सर्व गोष्टी आहेत मित्रांनो, ह्या तुम्हाला ॲज अ डिझायनर जर्नीमध्ये खूप महत्त्वाच्या असतील. आणि ह्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत, भले तुम्हाला हे रिअल लाईफमध्ये रिअलाईज झालं असेल किंवा ह्या गोष्टी तुम्हाला माहिती असतील, पण ह्या खरंच महत्त्वाच्या आहेत. सो आय होप मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल, व्हिडिओ लाईक करा, जाता जाता चॅनल मात्र नक्की सबस्क्राईब करून जा. आणि हो, या व्हिडिओमधून जर तुम्हाला 1%ही हेल्प मिळाली असेल तर तुमच्या मित्रालाही हा व्हिडिओ शेअर करा. थँक्यू सो मच गाईज, थँक्स फॉर वॉचिंग, थँक्यू.